नमस्कार, एस के एज्युकेशन ॲपवर सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण तलाठी पेपरचा ॲनालिसिस करणार आहोत. हा पेपर 2 जुलै 2019 रोजी झालेला आहे. या पेपरमध्ये जे 25 प्रश्न इंग्रजीचे विचारण्यात आले होते त्या प्रश्नांचं ॲनालिसिस आपण करून घेणार आहोत. त्या प्रश्नांची प्रॅक्टिस आपण करून घेणार आहोत. या प्रश्नांमध्ये नेमका कोणता नियम आहे, या प्रश्नांच्या मागे नेमकी कोणकोणती कन्सेप्ट्स आहेत, ऑप्शन्स कसे कसे आपल्याला एलिमिनेट करायचे आहेत आणि कोणत्या एक्सेप्शनवर प्रश्न तयार करण्यात आलेला आहे याची सविस्तर चर्चा आजच्या या सेशनमध्ये आपण करणार आहोत. पहिल्या 25 प्रश्नांपैकी पहिला प्रश्न जो आहे तो आपल्या समोर आहे. पहिला प्रश्न आहे, चूज द अप्रोप्रिएट कंजंक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. एक सेंटेन्स दिलेला आहे, त्या सेंटेन्समध्ये आपल्याला करेक्ट कंजंक्शनचा वापर करायला सांगितलेला आहे. इथे सेंटेन्स आहे डॅश ही गॉट मॅरीड टू दॅट रिच वुमन. ही गॉट मॅरीड टू दॅट रिच वुमन म्हणजे त्याने श्रीमंत महिलेशी लग्न केलं. ही गेव अप हिज जॉब आणि त्याने त्याचा जॉब सोडला. इथे गेव अपचा अर्थ होतो सोडला, काहीतरी सोडलं. सो ही गॉट मॅरीड टू दॅट रिच वुमन, त्याने श्रीमंत महिलेशी लग्न केलं. अँड ही गेव अप हिज जॉब आणि त्याने त्याचा जॉब जो आहे तो सोडला आहे. मग या डॅशमध्ये आपल्याला करेक्ट कंजंक्शन यूज करायचं आहे. पहिला कंजंक्शन सांगितलेलं आहे ऑन द अदर हँड म्हणजे एका बाजूला. तर आपण असं म्हणू शकतो एका बाजूला त्याने श्रीमंत महिलेशी लग्न केलं, ही गेव अप हिज जॉब आणि जॉब सोडला. तर हे समर्पक आपल्याला वाटत नाही आहे. एका बाजूला त्याने श्रीमंत महिलेशी लग्न केलं, जॉब सोडला. सो या ठिकाणी आपल्याला हे करेक्ट कंजंक्शन यूज करता येत नाही आहे. त्यामुळे आपल्याला दुसऱ्या कंजंक्शनकडे जावं लागेल. दुसरं कंजंक्शन बघूया. ॲज सून ॲज ही गॉट मॅरीड टू दॅट रिच वुमन. जसं की त्याने त्या रिच महिलेशी लग्न केलं, ही गेव अप हिज जॉब, तसंच त्याने जॉब सोडला. सो एक ॲक्शन झाल्यानंतर लगेचच दुसरी ॲक्शन झालेली आहे की ॲज सून ॲज, जितक्या लवकर ही गॉट मॅरीड टू दॅट रिच वुमन, त्याने त्या श्रीमंत महिलेशी लग्न केलं, अगदी तेव्हाच त्याने त्याचा जॉब सोडलेला आहे. तर ॲज सून ॲज हे समर्पक या ठिकाणी फिट होऊ शकतं. तरी देखील बाकीचे ऑप्शन्स आपल्याला चेक करावे लागतील. दोचा अर्थ होतो जर आणि तर. सो बघा, जर ही गॉट मॅरीड टू दॅट रिच वुमन, जरी त्याने श्रीमंत महिलेशी लग्न केलं असलं तरी त्याने त्याचा जॉब सोडला, तर हे देखील समर्पक वाटत नाही आणि म्हणून ऑप्शन सी आपलं उत्तर होणार नाही. आणि त्यानंतर आहे मोर ओव्हर. सो मोर ओव्हर कधीही सेंटेन्सच्या अशा प्रकारे सुरुवातीला येत नाही जिथे सेंटेन्स हे इंट्रोडक्शन करणार आहे आणि म्हणून या ठिकाणी मोर ओव्हर आपल्याला यूज करता येणार नाही. त्यामुळे इथे जे करेक्ट ऑप्शन किंवा करेक्ट कंजंक्शन असेल ते असेल ॲज सून ॲज ही गॉट मॅरीड टू दॅट रिच वुमन ही गेव अप हिज जॉब. जसं की त्याने श्रीमंत महिलेशी लग्न केलं, अगदी त्याच वेळेला त्याने त्याचा जॉब सोडला आणि म्हणून करेक्ट कंजंक्शन या ठिकाणी ॲज सून ॲज असेल. यानंतर आपला आजचा पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट फॉर्म ऑफ मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब. प्रश्न आहे मॉडल ऑक्झिलरी व्हर्बचा. रोज इज ओव्हर 3/4 hours ऑलरेडी लेट. आता बघा, इथे रोज म्हणजे एका मुलीचं नाव आहे. रोज इज ओव्हर, ओव्हर म्हणजे च्यावर, 3/4 hours म्हणजे पाऊण तासाच्या वर. रोज नावाची मुलगी पाऊण तासाच्या वर जो वेळ आहे तितकी लेट झालेली आहे. म्हणजे पाऊण तासाच्या वर ती लेट झालेली आहे. शी हॅव मिस द बस अगेन. आणि पुन्हा एकदा तिने तिची बस मिस केलेली असणार, कारण ती पाऊण तासपेक्षा जास्त वेळ लेट आलेली आहे आणि त्यामुळे तिने तिची बस मिस केलेली असणार. मग इथे आहे शूड. आता आपण जर शूड हॅवचा वापर केला, शूड हॅवचा वापर केला तर याचा अर्थ होतो करायला पाहिजे होते. याचा अर्थ होतो करायला पाहिजे होते. मग आपण जर इथे शूड हॅव वापरलं की रोज इज ओव्हर 3/4 hours लेट ऑलरेडी. रोज नावाची मुलगी पाऊण तासाच्या वरपेक्षा टाईमने लेट आहे. शी शूड हॅव मिस द बस अगेन. तिने तिची बस जी आहे ती मिस करायला पाहिजे होती, असं अर्थ या ठिकाणी आपण घेऊ शकत नाही आणि म्हणून शूड आपल्याला घेता येणार नाही. जेव्हा आपण मस्ट हॅवचा वापर करणार तेव्हा ती क्रिया झालेलीच असणार असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून रोज इज ओव्हर 3/4 hours लेट ऑलरेडी. रोज नावाची मुलगी
पाऊण तासापेक्षाही जास्त काळ जास्त वेळ लेट झालेली आहे, तिने तिची बस मिस केलेली असणारच. आणि हे दाखवलं जातं आहे मस्टने, आणि म्हणून मस्ट या ठिकाणी अगदी ॲप्रोप्रिएट मॉडल ऑक्झलरी व्हर्ब होईल. अगदी ॲप्रोप्रिएट मॉडल ऑक्झलरी व्हर्ब जर होईल तर तो मस्ट होईल. विल म्हणजे फ्युचरमध्ये होणारी क्रिया, परंतु ती ऑलरेडी पाऊण तासापेक्षा जास्त वेळ लेट आलेली आहे, त्यामुळे तिची बस ती मिस करणार नाही. असा अर्थाने विल या ठिकाणी आपल्याला वापरता येणार नाही, आणि कॅन सोबत हॅवचा वापर आपण जनरली करत नाही, आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मस्ट हेच मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब जे आहे ते यूज करावं लागेल. की रोज इज ओव्हर 3/4 आवर्स लेट ऑलरेडी. रोज ही पाऊण तासापेक्षा जास्त काळ जी आहे ती लेट झालेली आहे. शी मस्ट हॅव मिस्ड हर बस अगेन. तिने तिची बस पुन्हा एकदा मिस केलेली असणारच. हे मस्ट हॅवने दाखवलं जात आहे, आणि म्हणून करेक्ट ऑप्शन जे असेल ते आपलं मस्ट असेल. यानंतर पुढचा प्रश्न बघा. ऑल्दो द पार्टनर्स, ऑल्दो म्हणजे जर, ऑल्दो द पार्टनर्सवर, जरी पार्टनर्स होते, काय होते डॅश, दे सक्सिडेड इन पेईंग आवर बिल. जरी पार्टनर्स काहीतरी होते तरी त्यांनी आमचं बिल भरलेलं आहे. सो बघा, ऑल्दो द पार्टनर्स वर इन डेट, DEBT हा जो शब्द आहे या शब्दाचं प्रोनाउन्सिएशन डेट असं केलं जातं, आणि याचा अर्थ होतो कर्जामध्ये असणे. इन डेट, जरी ते कर्जामध्ये असले तरी त्यांनी आमचं बिल पे केलेलं आहे. पहिलं ऑप्शन या ठिकाणी अगदी करेक्ट आहे. दुसरं ऑप्शन डेप्ट ह्या प्रकारचं कोणताही शब्द नसतो, DEPT हा शब्दच नाही आहे. त्यानंतर इन डेप्थ, जरी ते खोलामध्ये होते, जरी ते दरीमध्ये असतील, खोलामध्ये असतील, तरी त्यांनी आमचं बिल पे केलं, या अर्थाने देखील आपण सी हे ऑप्शन घेऊ शकत नाही. डेप्थ इथे कोणताही सेन्स देत नाही, आणि इथे डेट बरोबर आहे, परंतु याच्या आधी ऑन प्रिपोजिशन चुकीचं आहे, आणि म्हणून ऑप्शन डी या ठिकाणी कॅन्सल होईल. केवळ आणि केवळ ए ऑप्शन शिल्लक राहील, की जे आपलं करेक्ट ऑप्शन आहे. ऑल्दो द पार्टनर्स वर इन डेट, जरी पार्टनर्स कर्जामध्ये होते, दे सक्सिडेड इन पेईंग आवर बिल, तरी देखील त्यांनी आमचं बिल जे आहे ते सक्सेसफुली पे केलेलं आहे, आणि म्हणून येथे ऑप्शन ए जे आहे हे आपल्यासाठी करेक्ट ऑप्शन होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन बेस्ट कंबाइन्स टू गिवन सेंटेन्सेस. दोन सेंटेन्सेस दिलेले आहेत, दोन सेंटेन्सेसला आपल्याला या ठिकाणी जॉईन करायचं आहे. पहिलं सेंटेन्स आहे आय गेव यू सम फ्लॉवर्स, वेअर आर दे. मी तुला काही फूल दिले होती, ती कुठे आहेत. बघा, वेअर डिड यू कीप द फ्लॉवर्स दॅट आय गेव यू. आता या सेंटेन्समध्ये हा जो कीप शब्द वापरलेला आहे हा या ठिकाणी वरच्या कोणत्याही वाक्यामध्ये आपल्याला दिसत नाही, आणि म्हणून ऑप्शन ए आपलं कोणत्याही परिस्थितीत उत्तर होणार नाही. आपल्याला काय करायचं आहे, आय गेव यू सम फ्लॉवर्स आणि वेअर आर दे या दोन्ही वाक्यांना जॉईन करायचं आहे, एक करायचं आहे. मग बघा, वेअर आर द फ्लॉवर्स दॅट आय हॅव गिवन यू. आता इथे बरोबर आहे, वेअर आर द फ्लॉवर्स तर बरोबर आहे, इथे पुढे गेल्यानंतर दॅटही बरोबर आहे, परंतु इथे गेव लिहिलेला आहे, इथे व्हर्बचा सेकंड फॉर्म यूज केलेला आहे, आणि या वाक्यामध्ये हॅव गिवन यूज केलेला आहे, की जे चुकीचं आहे, आणि म्हणून सेकंड सेंटेन्स करेक्ट जॉईंड होत नाही. थर्ड सेंटेन्स बघा, वेअर आर द फ्लॉवर्स, ते फ्लॉवर्स कुठे आहेत, दॅट आय गेव यू. आता इथे बघा, गेव वर्बचा सेकंड फॉर्म आहे, आणि इथे आय गेव वर्बचा सेकंड फॉर्म आहे. शेवटी क्वेश्चन मार्क देखील आहे, म्हणजे सेंटेन्स सी आपल्यासाठी बरोबर असेल. आणि सेंटेन्स डी जर आपण पाहिलं तर वेअर द फ्लॉवर्स असं म्हटलेलं आहे, वेअर आर द फ्लॉवर्स असं म्हणायला हवं होतं, तसं नाही, म्हणून सेंटेन्स डी जे आहे, ऑप्शन डी जे आहे हे देखील कॅन्सल होणार. मग एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन सी, आणि हेच करेक्ट कंबाइंड सेंटेन्स आहे या दोन सेंटेन्सेसचं. आय गेव यू सम फ्लॉवर्स, वेअर आर दे, वेअर आर द फ्लॉवर्स दॅट आय गेव यू, आणि ऑप्शन सी आपलं करेक्ट ऑप्शन असेल. क्लिअर. यानंतर घेऊया आपल्या 5व्या क्रमांकाचा प्रश्न. चूज द अप्रोप्रिएट आर्टिकल्स फॉर द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स इज लाईफ वुड बी सो व्हेरी डिफरंट विदाउट टेक्नॉलॉजी. आता लाईफ या शब्दासोबत कोणताही आर्टिकल यूज केला जात नाही, म्हणजे इथे कोणताही आर्टिकल येणार नाही. इथे कोणताही आर्टिकल येणार नाही तर आर्टिकल ए बरोबर नाही, आर्टिकल द ही बरोबर नाही, नो आर्टिकल, नो आर्टिकल, म्हणजे एकतर ऑप्शन सी किंवा आपलं ऑप्शन डी होईल. आणि त्यानंतर
लाईफ वुड बी सो व्हेरी डिफरंट विदाउट हा एक प्रिपोजिशन आहे आणि प्रिपोजिशन नंतर हा एक नाऊन आहे आणि जनरली विदाउट नंतर आपण नाऊन सोबत कोणताही आर्टिकल यूज करत नाही आणि म्हणून इथे सुद्धा कोणताही आर्टिकल यूज होणार नाही, म्हणजे नो आर्टिकल ऑप्शन डी आपलं बरोबर होईल. ऑप्शन सी या ठिकाणी पूर्णतः चुकीचं होईल. सो आपण बघू शकतो लाईफ वुड बी सो व्हेरी डिफरंट विदाउट टेक्नॉलॉजी या पद्धतीने आपलं हे सेंटेन्स अगदी करेक्ट असेल. जिथे 2 ब्लँक्स दिलेले आहेत तिथे कोणत्याही प्रकारचं आर्टिकल आपण यूज करू शकत नाही, ना आर्टिकल ए, ना आर्टिकल ॲन, ना आर्टिकल द, हे कोणतंही आर्टिकल आपण यूज करू शकत नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चूज द अप्रोप्रिएट कलेक्टिव्ह नाउन टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. आता या ठिकाणी आपल्याला करेक्ट कलेक्टिव्ह नाउनचा वापर करायचा आहे. मग बघा, द मेंबर्स ऑफ द ब्लँक कशाचे तरी मेंबर्स आहेत, गेव ॲन ॲडवर्स व्हर्डिक्ट. आता इथे ॲडवर्स हा शब्द आहे, ॲडवर्स हा जो शब्द आहे याचा अर्थ होतो प्रतिकूल, याचा अर्थ होतो प्रतिकूल आणि वर्डिक्टचा अर्थ होतो निकाल. मग यांनी प्रतिकूल निकाल दिलेला आहे, कशाचे तरी मेंबर्स आहेत त्यांनी प्रतिकूल निकाल दिलेला आहे टू द कन्विक्ट इन द कोर्ट. जो कन्विक्ट आहे, जो दोषी आहे, त्या दोषीच्या प्रतिकूल निकाल दिलेला आहे. मग आता बघा, इथे निकाल देणारे जे लोक आहेत ती कोण असणार आहेत, जजेस असणार आहेत. परंतु या ठिकाणी मेंबर्स ऑफ द जजेस असं आपण म्हणू शकत नाही, कारण जज हा स्वतः एक मेंबर आहे. जर मेंबर असणार तर तो ज्युरीचा असणार, कारण ज्युरी म्हणजे काय, जजेसचा ग्रुप, आणि जजेसचा जो ग्रुप आहे त्याला आपण म्हणतो ज्युरी, आणि ज्युरीचे जे सेपरेट लोक जजेस असतील त्यांना आपण म्हणतो मेंबर्स. आणि म्हणून ते म्हणावं लागेल द मेंबर्स ऑफ द ज्युरी, द मेंबर्स ऑफ द ज्युरी. आणि ज्युरी जर आपण पाहिलं तर ऑप्शन ए मध्ये आहे. पॅनल होणार नाही, फक्त जजेस होणार नाही, लॉयर्सही होणार नाही, कारण पॅनल जर या ठिकाणी असेल तर पॅनलला निकाल देण्याचा हक्क नसतो. जजेस म्हणता येणार नाही कारण ऑलरेडी मेंबर्स आहेत आणि जज हा स्वतः मेंबर आहे. लॉयर्स म्हणता येणार नाही कारण लॉयर हा स्वतः मेंबर आहे आणि लॉयर कधीही निकाल देत नाही. आणि त्यामुळे या ठिकाणी आपलं करेक्ट ऑप्शन होणार ज्युरी. ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन, की द मेंबर्स ऑफ द ज्युरी, ज्युरीचे जे मेंबर्स होते जजेस लोक, गेव एन ॲडवर्स वर्डिक्ट, त्यांनी एक प्रतिकूल निकाल दिलेला आहे टू द कन्विक्ट इन द कोर्ट, कोर्टमध्ये दोषीच्या विरोधात. यानंतर आपण घेऊया आपला पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द टेन्स इन द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स इज यू ब्लँक मोर केअरफुल इन द फ्युचर. यू ब्लँक मोर केअरफुल म्हणजे जास्त सावधान इन द फ्युचर, फ्युचरमध्ये जास्त सावध असणे. सो यू वर बिंग. आता बघा इथे फ्युचर सांगितलेलं आहे आणि इथे हा वर वापरलेला आहे की जो पास्ट दाखवतो, म्हणजे हे कोणत्याही परिस्थितीत आपलं उत्तर येणार नाही. पुढे आहे यू शुड बी म्हणजे असायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. यू शुड बी मोर केअरफुल इन द फ्युचर म्हणजे तू फ्युचरमध्ये सावध असला पाहिजे, जास्त केअरफुल असला पाहिजे, म्हणजे शुड बी आपण घेऊ शकतो. फ्युचर असल्यामुळे वॉज या ठिकाणी घेता येणार नाही. कॅन बी म्हणजे असू शकतो की तू फ्युचरमध्ये जास्त सावध असू शकतो, परंतु कॅन बीपेक्षा शुड बी या ठिकाणी जास्त समर्पक वाटत आहे, म्हणून या ठिकाणी ऑप्शन डी आपण कॅन्सल करणार, फक्त शुड बी घेणार. यू शुड बी मोर केअरफुल इन द फ्युचर, फ्युचरमध्ये तू मोर केअरफुल असायला पाहिजे. सो जेव्हा आपण या ठिकाणी शुड बीचा वापर करणार तेव्हा याचा अर्थ होणार असायला पाहिजे, असायला पाहिजे किंवा असायला हवे. क्लिअर. सो यू शुड बी मोर केअरफुल इन द फ्युचर, ऑप्शन बी या ठिकाणी आपलं करेक्ट ऑप्शन होणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, चूज द ऑप्शन दॅट हॅज करेक्ट स्पेलिंग और मिसिंग वर्ड इन द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स इज इंटरनेट डज मोर हार्म देन गुड टू चिल्ड्रन. लहान मुलांना, चिल्ड्रनला इंटरनेट जे आहे ते चांगल्यापेक्षा वाईट परिणाम जास्त देतात. सो इंटरनेट डज मोर हार्म, इंटरनेट खूप जास्त हार्म करतं चिल्ड्रनला देन गुड, काही चांगल्या गोष्टी देण्यापेक्षा. नाऊ अडेज आजकाल. इट इज रिअली, आजकाल हे एक डॉट 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 ऑफ मॉडर्न लाईफ.
आणि इंटरनेट हे काय बनलेलं आहे, बॅन. आता बॅनचा अर्थ होतो प्रतिबंध लावणे. सो प्रतिबंध इंटरनेटला लावलेला नाही आहे, त्यामुळे या ठिकाणी बॅन ऑफ मॉडर्न लाईफ असं आपण म्हणू शकत नाही. बेनफुल आपण म्हणू शकत नाही, कारण बघा इथे आर्टिकल ए यूज केलेला आहे. आर्टिकल ए यूज केलेला आहे म्हणजे याच्यासोबत आपल्याला नाऊनच वापरावं लागेल, याच्यासोबत आपल्याला नाऊनच वापरावं लागेल. आणि बेनच्या शेवटी फुल दिलेला आहे आणि फुल हा एक ॲडजेक्टिव्ह असतो, नाऊन असणार नाही, म्हणून बेनफुल आपल्याला घेता येणार नाही. इथे आपण बेन घेऊ शकतो कारण बेनचा अर्थ होतो अभिशाप. सो इथे आपण बेन म्हणू शकतो की इंटरनेट डज मोर हार्म देन गुड टू चिल्ड्रन नाऊ अ डेज. लहान मुलांना इंटरनेट हे चांगल्या गोष्टी देण्याऐवजी अधिक वाईट गोष्टी देत आहेत, त्यांना जास्त हार्म करत आहेत. त्यामुळे इट इज अ बेन ऑफ मॉडर्न लाईफ. आणि म्हणून लहान मुलांसाठी इंटरनेट हा एक अभिश्राप आहे. एक इंटरनेट हे एक नुकसानदायक आहे. बेनचा अर्थ होतो नुकसान किंवा अभिश्राप. बघा आपल्याला निबंधासाठी एक टायटल मिळत असतं, बून ऑर बेन. बून ऑर बेन. सो बून ऑर बेन जर आपण या ठिकाणी म्हटलं की श्राप आणि अभिश्राप आपण म्हणतो, किंवा ज्याला आपण म्हणतो वरदान आणि अभिश्राप आपण ज्याला असं म्हणत असतो, किंवा नफा तोटा फायदा नुकसान याप्रमाणे बेन ऑर बून आपण म्हणत असतो, किंवा बून ऑर बेन असं म्हणत असतो. सो या ठिकाणी बेन हे आपल्यासाठी करेक्ट ऑप्शन होईल आणि बेन BAIN हे चुकीचं आहे आणि म्हणून ऑप्शन डी कॅन्सल होईल. सो बेन ऑफ मॉडर्न लाईफ हे या ठिकाणी करेक्ट होईल. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. चूज द अप्रोप्रिएट कलेक्टिव्ह नाउन टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. देअर इजंट एनी पेपर इन द प्रिंटर. प्रिंटरमध्ये कोणताही पेपर नाही. कुड एनीवन कोणीतरी इन्सर्ट अ डॉट 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 ऑफ पेपर इनटू इट प्लीज. म्हणजे प्रिंटरमध्ये पेपरच नाही आहे, कुणीतरी प्रिंटरमध्ये पेपरचा डॉट 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 जो आहे तो इन्सर्ट करतात का. सो पेपर जे आहेत A4 साईजचे असतील, A5 साईजचे असतील, किंवा कोणतेही पेपर असतील, लेटर साईजचं पेपर असेल, यांचा जो समूह असेल, यांचं जे कलेक्शन असेल, तर पेपरच्या समूहाला आपण रीम असं म्हणत असतो. आणि म्हणून या ठिकाणी बघा ऑप्शन ए मध्येच रीम दिलेला आहे, म्हणून इथे म्हणावं लागेल कुड एनीवन रीम. कुड एनीवन इन्सर्ट अ रीम ऑफ पेपर. अ रीम ऑफ पेपर इनटू इट प्लीज. कोणीतरी त्या प्रिंटरमध्ये पेपरचा रीम जो आहे तो इन्सर्ट करणार का. सो या ठिकाणी रीम हा पेपरचा समूह आहे. रील जो धागा असतो, धाग्याचा जो समूह असतो त्याला आपण रील म्हणतो. हीप म्हणजे ढीग असतो, वाळूचा मातीचा जो ढीग असेल त्याला आपण हीप म्हणतो. आणि सेट, जेव्हा डॉक्युमेंट्स आपण व्यवस्थितरित्या सेट करत असतो त्याला आपण सेट असं म्हणत असतो. सो सेटही या ठिकाणी येणार नाही. पेपरचा, कोऱ्या कागदांचा जो काही समूह असेल, कलेक्शन असेल, त्याला आपण रीम असं म्हणत असतो. हे सर्वांना माहिती असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10. चूज द करेक्ट फ्रॉम ॲडजेक्टिव्ह ऑफ द गिवन सेंटेन्सेस. शी डज नॉट से वॉट शी हॅज इन माइंड. ती तिच्या माइंडमध्ये जे आहे ते सांगत नाही. शी सेज ओनली हर बॉस लाईक्स टू हिअर फ्रॉम हर. ती तेवढंच सांगते जेवढं तिच्या बॉसला तिच्याकडून ऐकायचं असतं किंवा ऐकायला आवडतं. सो शी इज नॉट. आणि म्हणून ती काय नाही आहे, तर ती चांगली नाही आहे असं आपण म्हणू शकत नाही. ती सिन्सिअर नाही आहे असं आपण म्हणू शकतो. लॉयल म्हणजेच काय की आपल्या कामाप्रती ती कोणत्याही प्रकारचा कामचुकारपणा करत नाही आहे. आपलं काम ती व्यवस्थित बजावते. फक्त बोलताना तिच्या बॉसला जे ऐकायचं आहे तेवढंच ती बोलते. म्हणजे ती लॉयल नाही आहे असं आपण म्हणू शकत नाही. आणि ती फेथफुल पण नाही आहे असंही आपण म्हणू शकत नाही, कारण ती चुकीचं असं काहीही वागत नाही आहे. ती फक्त डिप्लोमॅटिकली बॉससोबत बोलत आहे आणि त्यामुळे ती सिन्सिअर नाही असं आपल्याला म्हणावं लागेल की शी इज नॉट अ सिन्सिअर. शी इज नॉट सिन्सिअर. कारण तिला जे सांगायचं आहे ती न सांगता ती फक्त तेवढंच सांगते की जेवढं तिच्या बॉसला ऐकायला आवडणार आहे. आणि म्हणून द गर्ल किंवा द लेडी इज नॉट सिन्सिअर असं आपण म्हणू शकतो. सो ऑप्शन डी आपलं करेक्ट ऑप्शन होईल. यानंतर पुढे जाऊया. द प्राईम मिनिस्टर अँड हिज असोसिएट्स. प्राईम मिनिस्टर आहेत, प्राईम मिनिस्टरची संख्या किती आहे 1. अँड हिज असोसिएट्स, आणि त्यांचे सहकारी जे आहेत या सहकाऱ्यांची संख्या कशी आहे, असोसिएट्स असल्यामुळे हे सहकारी एकापेक्षा जास्त आहेत. मग प्राईम मिनिस्टर यांची संख्या झाली 1 आणि त्यांची सहकाऱ्यांची संख्या एकापेक्षा जास्त, म्हणजे जवळपास
3 तरी लोक असू शकतात, कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त कितीही लोक असू शकतात. आणि म्हणून द प्राईम मिनिस्टर्स अँड हिज असोसिएट्स आलेला आहे. तर इथे आपल्याला प्लुरल व्हर्ब घ्यावा लागेल आणि प्लुरल व्हर्ब इज नाही, म्हणून ऑप्शन ए कॅन्सल. प्लुरल व्हर्ब आर आहे, ऑप्शन बी. प्लुरल व्हर्ब आर आहे, ऑप्शन सी. सिंग्युलर व्हर्ब इज येणार नाही, ऑप्शन डी कॅन्सल. एकतर बी किंवा सी आपलं उत्तर होईल. पुढे वाचूया की प्राईम मिनिस्टर्स आणि त्यांचे सहकारी आर ऑफ टू दिल्ली, म्हणजे दिल्लीला जाण्यासाठी निघाले इन डॉट 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 चार्टर्ड फ्लाईट, आणि ते चार्टर्ड फ्लाईटमध्ये जायला निघालेले आहेत. बघा आता बघा आपल्याकडे काय ऑप्शन्स आहेत, देअर आणि हेज. बघा आता बघा हे जे फ्लाईट आहे चार्टर्ड फ्लाईट, हे कुणाचं आहे, प्राईम मिनिस्टरचं आहे की प्राईम मिनिस्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं आहे. जरी प्राईम मिनिस्टर सोबत त्यांचे सहकारी जात असतील तरी चार्टर्ड फ्लाईट जे आहे ते फक्त आणि फक्त प्राईम मिनिस्टर यांचंच आहे आणि त्यांच्या फ्लाईटमध्ये त्यांचे सहकारी आणि ते जात आहे. हे फ्लाईट जे आहे त्यांच्या सहकाऱ्यांचं नाही. जरी ते त्या फ्लाईटमध्ये जात असले तरी फ्लाईट हे कोणासाठी आहे, प्राईम मिनिस्टर यांच्यासाठी आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचे काही सहकारी जात आहे, म्हणून इथे आपण आर घेणार. परंतु चार्टर्ड फ्लाईट हे सर्वांचं नाही, म्हणून देअर आपल्याला घेता येणार नाही. चार्टर्ड फ्लाईट फक्त प्राईम मिनिस्टर यांचं आहे, म्हणून आपल्याला फक्त हेच घेता येईल. सो द प्राईम मिनिस्टर अँड हिज असोसिएट्स आर ऑफ टू दिल्ली इन हिज त्यांच्या म्हणजे प्राईम मिनिस्टर यांच्या चार्टर्ड फ्लाईटमध्ये. क्लिअर. सो या ठिकाणी देअर वाला ऑप्शन जो आहे तो कॅन्सल होईल. सी वाला ऑप्शन जो आहे आर आणि हिज ते आपल्यासाठी करेक्ट होईल. क्लिअर. सो यानंतर घेऊया आपला प्रश्न क्रमांक 12. आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स जे आहे ते आयडेंटिफाय करायचं आहे. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एकतर रिलेटिव्ह प्रोनाऊन असेल किंवा रिलेटिव्ह ॲडवर्ब असेल किंवा त्यामध्ये सबऑर्डिनेट कंजंक्शन असेल. पहिलं सेंटेन्स, युअर टाइम लिमिट हॅज लॉंग बीन अप. कोणताही रिलेटिव्ह प्रोनाऊन नाही, कोणताही सबऑर्डिनेट कंजंक्शन नाही, कोणताही रिलेटिव्ह ॲडवर्ब नाही. हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स नाही, हे सरळ सरळ सिंपल सेंटेन्स आहे. जॅक अँड जिल वेंट अप टू हिल. इथेही कोणत्याही प्रकारचं सबऑर्डिनेट कंजंक्शन रिलेटिव्ह प्रोनाऊन नाही आणि म्हणून हे देखील कॉम्प्लेक्स सेंटेन्स नाही. हुएवर साइन्स द लीज इज रेस्पॉन्सिबल फॉर द रेंट. या सेंटेन्समध्ये बघा हुएवर हा एक रिलेटिव्ह प्रोनाऊन देखील आहे, एक सबऑर्डिनेट कंजंक्शन देखील आहे आणि म्हणून सेंटेन्स सी जे आहे हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. त्यानंतर बघा देअर इज अ फ्लाय इन द कार विथ अस. या सेंटेन्समध्येही कोणत्याही प्रकारचा रिलेटिव्ह प्रोनाऊन नाही किंवा सबऑर्डिनेट कंजंक्शन नाही आणि म्हणून डी सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स होणार नाही. फक्त सेंटेन्स सी ज्यामध्ये हुएवर हा एक सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे, त्यामुळे सेंटेन्स सी जे आहे हे काय आहे, एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. आणि हे आपल्याला आयडेंटिफाय करायला सांगितलं होतं की जे हुएवर द्वारा आपण आयडेंटिफाय केलेलं आहे, म्हणून ऑप्शन सी आपलं करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे आणि करेक्ट ऑप्शन सी आहे. यानंतर घेऊया चूज द अप्रोप्रिएट ऑप्शन टू करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स दिलेला आहे, त्या सेंटेन्सेसमध्ये कोणत्या ऑप्शनमध्ये करेक्ट पंक्च्युएशन मार्क्सचा वापर केलेला आहे ते आपल्याला बघायचं आहे. बघा पहिलं सेंटेन्स, दॅट एल्डरली मॅन. तो जो वयोवृद्ध किंवा मोठा व्यक्ती होता, अमित's ग्रँडफादर. तो व्यक्ती अमितचा ग्रँडफादर होता. एक्सपायर्ड टुडे, की जे आज एक्सपायर झाले, की ज्यांचं आज देहांत झालं. आता बघा द एल्डरली मॅन नंतर इथे कॉमा वापरलेला आहे आणि नंतर अमित's ग्रँडफादर वापरलेला आहे, नंतर कॉमा वापरलेला आहे आणि सरळ सेंटेन्सच्या शेवटी फुल स्टॉप वापरलेला आहे. या सेंटेन्समध्ये कोणत्याही प्रकारची पंक्च्युएशनची मिस्टेक नाही. हे सेंटेन्स अगदी बरोबर आहे. पुढचं सेंटेन्स बघा, दॅट एल्डरली मॅन. हे अगदी बरोबर आहे, इथे कॉमा दिलेला आहे, परंतु हे अमित's बघा कसं लिहिलेलं आहे. हे अमित's जे लिहिलेलं आहे हे चुकीचं लिहिलेलं आहे. अमित नंतर ॲपॅस्ट्रॉफी असायला हवा होता, मग एस असायला हवा होता, म्हणजे हे अमित या ठिकाणी चुकीचं आहे. आणि हा ग्रँडफादरचा जो जी आहे हा कॅपिटल नसायला पाहिजे, हा या ठिकाणी स्मॉल असायला पाहिजे आणि म्हणून हे सेंटेन्स पंक्च्युएशनच्या दृष्टिकोनातून पूर्णतः चुकीचं आहे. आता सेंटेन्स सी बघूया, दॅट एल्डरली मॅन नंतर इथे कॉमा असायला पाहिजे होता, परंतु इथे कॉमा नाही. पुढे गेल्यानंतर अमित अगदी बरोबर लिहिलेलं आहे की अमित नंतर ॲपॅस्ट्रॉफी आहे, नंतर एस आहे, परंतु पुन्हा तीच मिस्टेक की ग्रँडफादरचा जी जो आहे तो कॅपिटल चुकीचा आहे, स्मॉल असायला पाहिजे होता, म्हणून हे सेंटेन्स या ठिकाणी करेक्ट पंक्च्युएशन मार्क यूज करत नाही. त्यानंतर बघा दॅट इज, इथे आहे दॅट इज
एल्डरली मॅन अमिट्स. आता हे दॅट आणि नंतर इज म्हणणं फार चुकीचं आहे. फक्त दॅट असं म्हणायला हवं होतं, म्हणजे या ठिकाणी ही एक मिस्टेक आहे. आणि पुन्हा एकदा तीच मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते की ग्रँडफादरचा जो जी आहे तो कॅपिटल चुकीचा आहे, म्हणून ऑप्शन डी या ठिकाणी करेक्ट पंक्च्युएशन होणार नाही. मग एकच ऑप्शन शिल्लक राहिलं ऑप्शन ए. दॅट एल्डरली मॅन नंतर कॉमा येईल, त्यानंतर अमितला ॲपॉस्ट्रॉफी लागून एस जोडेल, ग्रँडफादरचा जी स्मॉल असेल त्यानंतर एक कॉमा असेल, एक्सपायर्ड टुडे नंतर फुल स्टॉप असेल, तर हे आपलं सेंटेन्स जे आहे हे करेक्ट पंक्च्युएशनने आपलं सेंटेन्स बरोबर आहे. यानंतर आपला आजचा पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे चूज द ऑप्शन विथ अप्रोप्रिएट सफिक्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. डू यू एन्जॉय गोइंग टू थिएटर? डू यू एन्जॉय गोइंग टू थिएटर म्हणजे थिएटरचे जे परफॉर्मन्स होतात ते परफॉर्मन्स तू एन्जॉय करायला जातो का? थिएटरचे जे ड्रामा वगैरे होतात ते परफॉर्मन्सेस जे होतात ते एन्जॉय करायला तू जातो का? आता इथे परफॉर्म हा शब्द दिलेला आहे आणि परफॉर्म शब्दासाठी योग्य तो सफिक्स आपल्याला यूज करायचा आहे. परफॉर्मन्सेस हा सफिक्स अगदी बरोबर होईल. परफॉर्मिंग हा सफिक्स या ठिकाणी बरोबर होणार नाही, कारण थिएटर परफॉर्मिंग होत नाही, थिएटर परफॉर्मन्सेस होतं किंवा थिएटर परफॉर्म्स होतं. परंतु इथे काय आहे, डू यू एन्जॉय गोईंग म्हणजे तुला जायला आवडतं का किंवा तुला एन्जॉय करायला आवडतं का, की थिएटर परफॉर्मन्स जे होतात वेगवेगळी थिएटर परफॉर्मन्सेस जी होतात ते एन्जॉय करायला तुला आवडतात का? सो परफॉर्मिंग होणार नाही, परफॉर्मर्स होणार नाही, परफॉर्मेबल्स देखील होणार नाही, म्हणून एकच सफिक्स या ठिकाणी करेक्ट होईल ANCS. याच प्रकारचा पुढचा प्रश्न आहे जो सफिक्सवर आधारित आहे. चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट सफिक्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स इज रियल इज नॉट ऑफन शोन इन मूवीज. चित्रपटांमध्ये सत्यता किंवा फॅक्ट जो आहे ती प्रॉपरली शो केली जात नाही. सो या ठिकाणी रियल नाही, या ठिकाणी येणार रियालिटी. या ठिकाणी काय येणार, रियालिटी इज नॉट ऑफन शोन इन द मूवीज. मूवीजमध्ये जी रियालिटी आहे ती ऑफन म्हणजे मॅक्सिमम वेळेस ती शो केली जात नाही. सो बघा या ठिकाणी आपण रिअलनेस म्हणू शकत नाही, रियालिटी म्हणू शकतो, रिअली म्हणू शकत नाही, रिअलिस्टिक म्हणू शकत नाही. रियालिटी म्हणजे जी सत्यता आहे, जो फॅक्ट आहे तो दरअसल मूव्हीमध्ये दाखवला जात नाही. तर याप्रमाणे आपलं रियालिटी हा करेक्ट शब्द होईल. त्यानंतर बघा चूज द अप्रोप्रिएट प्रिपोजिशन फॉर द गिवन सेंटेन्स. करेक्ट प्रिपोजिशनचा वापर करायचा आहे. वी स्टेड डॉट 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 अ नाईस हॉटेल वेन वी वर डॉट 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 न्यूयॉर्क. आता बघा देशाचं जे नाव असेल त्याच्या आधी प्रॉपर आपण इन हे प्रिपोजिशन वापरतो, म्हणून इथे तुम्हाला काही कळत नसेल तर जी सोपी शब्द आहेत ती आधी फाइंड आउट करायची. सो या ठिकाणी बघा न्यू आणि यॉर्क म्हणजे हे काय आहे, देशाचं नाव आहे, म्हणजे इथे आपल्याला इन हा प्रिपोजिशन वापरावा लागेल. मग अशा प्रकारचा इन कुठे दिलेला आहे ते आपण बघायचं. बघा पहिल्या ऑप्शनमध्ये ऑन आहे म्हणजे पहिलं ऑप्शन चुकीचं आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये इन आहे म्हणजे दुसरं ऑप्शन बरोबर असू शकतं. तिसऱ्या ऑप्शनमध्ये टू आहे म्हणजे टू या ठिकाणी चुकीचं होणार. चौथ्या ऑप्शनमध्ये इन बरोबर आहे म्हणजे एकतर ऑप्शन बी होणार किंवा ऑप्शन सी होणार. ए आणि सी तर कोणत्याही परिस्थितीत आपले उत्तर होणार नाही, बी किंवा डीच आपले ऑप्शन होतील. मग बघा वी स्टेड अ नाईस हॉटेल. आता हॉटेलमध्ये थांबलो होतो, परंतु कुठल्या, वेन वी वर इन न्यूयॉर्क. आता न्यूयॉर्कची जी हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये थांबले होते, म्हणजे आता न्यूयॉर्कसाठी जर आपण ऑलरेडी इन वापरलेला आहे तर हॉटेलसाठी आपल्याला काय वापरावं लागेल, ॲट वापरावं लागेल, कारण न्यूयॉर्कच्या तुलनेमध्ये हॉटेल जी आहे ती छोटी आहे, लहान आहे, म्हणून इथे आपल्याला ॲट वापरावं लागेल. मग आता बघा ॲट कुठे दिलेला आहे, तर या ठिकाणी बघा ॲट दिलेला आहे, इथे बाय दिलेला आहे, म्हणजे ऑप्शन डी कॅन्सल झालं. आता पुढचं ना चेक करता देखील ऑप्शन बी जे आहे त्याला करेक्ट ऑप्शन म्हणू शकतो. वी स्टेड ॲट हॉटेल, वी स्टेड ॲट अ नाईस हॉटेल वेन वी वर इन न्यूयॉर्क विच वॉज ऑन चर्च स्ट्रीट. मग बघू शकतो आपण इथे पुन्हा एकदा ऑन बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन बी जे आहे हे आपलं करेक्ट ऑप्शन आहे. अशा प्रकारे ऑप्शन एलिमिनेट करून देखील आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. पुढचा प्रश्न बघा चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह. आपल्याला करेक्ट फॉर्म शोधायचा आहे ॲडजेक्टिव्हचा. वेटर, आय नीड अ कप ऑफ, आय नीड अ कप ऑफ, एक कप भरून कॉफी पाहिजे. आता कॉफी जी असते ती स्ट्रॉंग असते का, यस कॉफी स्ट्रॉंग असते, परंतु पॉवरफुल कॉफी असते का, नाही,
थिक कॉफी असते का? नाही. हेवी कॉफी असते का? नाही. आपण जेव्हाही कॉफी प्यायला जातो तेव्हा त्यांना काय म्हणतो? स्ट्रॉंग कॉफी दे. सो हे तेच आहे. वेटर, आय नीड अ कप ऑफ स्ट्रॉंग कॉफी. मला एक स्ट्रॉंग कॉफी आणून द्या. सो या ठिकाणी स्ट्रॉंग म्हणजे ऑप्शन ए हे करेक्ट ॲडजेक्टिव्ह असणार. सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ फ्रेझल वर्ब इन द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स इज ही वॉज सच अ माइजर. तो इतका कंजूस आहे. माइजर, तो इतका कंजूस आहे. दॅट ही वुड नॉट, की तो देणार नाही. इवन 10 रुपीज फॉर द चॅरिटी अपील. तो 10 रुपये सुद्धा चॅरिटी अपीलसाठी देणार नाही. मग बघा, पहिली फ्रेझल वर्ब आहे पे अप. पे अप आपण केव्हा वापरतो? जेव्हा एखादी ॲडमिशन फी असेल किंवा जेव्हा एखादं काम असेल, त्या कामासाठी आपण काहीतरी फी अदा करत आहे, त्यासाठी आपण पे अप म्हणतो. आणि चॅरिटी अपीलची पे अप करता येत नाही. पुढे आहे पे ऑफ. पे ऑफ म्हणजे फेडणे. एखाद्याकडनं आपण पैसे घेतले असतील आणि ते पैसे जेव्हा आपण फेडतो त्याला पे ऑफ असं म्हणतो. एखाद्याकडनं काही पैसे घेतले असेल, काही घेतलं असेल, तेव्हा जी काय आपण परत फेड करतो त्याला आपण पे ऑफ असं म्हणतो. आणि ते चॅरिटी अपीलला सुद्धा फेड करता येत नाही, परतफेड करता येत नाही, म्हणून पे ऑफ म्हणता येणार नाही. पार्ट विथ म्हणजे सहभाग न घेणे. पार्ट विथ म्हणजे काय? सहभाग घेणे. परंतु इथे वुड नॉट लिहिलेलं आहे, म्हणून इथे जर आपण पार्ट विथ असं लिहिलं तर सहभाग न होणे असं होईल. की इवन चॅरिटी अपीलच्या जे काही चॅरिटी अपील आहे तिथे 10 रुपये देण्याचा सहभाग किंवा तिथे 10 रुपये देण्याचा भाग सुद्धा तो व्यक्ती देत नाहीये किंवा देणार नाहीये. म्हणजे या ठिकाणी पार्ट विथ जे आहे हे करेक्ट होऊ शकतं. आणि पार्ट आउट जे आहे, तर पार्ट आउटचा अर्थ होतो दूर जाणे. सो या ठिकाणी दूर जाणे घेतलं असतं, परंतु नॉट हा शब्द दिल्यामुळे पार्ट आउट या ठिकाणी आपण घेऊ शकत नाही. म्हणून करेक्ट फ्रेझल वर्ब जी असेल ती पार्ट विथ असेल, ज्याचा अर्थ होतो सहभाग घेणे. की 10 रुपये देण्यासाठी सुद्धा तो व्यक्ती सहभाग घेणार नाही चॅरिटी अपीलच्या. आणि म्हणून इथे पार्ट विथ जे आहे हे करेक्ट ऑप्शन होईल. त्यानंतर बघा, चूज द मोस्ट सुटेबल डिटर्मिनर टू द गिवन सेंटेन्स. अ रियल योगी इज वन. खरा योगी तो आहे की जो हु इज टू हॅपी टू सॅड. नॉर नायदर घेऊ शकत नाही, कारण आधी नायदर घ्यावं लागेल मग नॉर घ्यावं लागेल. सो इथे बघा, नायदर नॉर आपण घेऊ शकतो. सो ऑप्शन बी बरोबर आहे. एकाच सेंटेन्समध्ये नॉर आणि इदर आपण घेऊ शकत नाही, म्हणून सेंटेन्स सी चुकीचा आहे. एकाच सेंटेन्समध्ये ऑर आणि नायदर घेऊ शकत नाही, म्हणून सेंटेन्स डी चुकीचा आहे. मग करेक्ट होणार ऑप्शन बी, की अ रियल योगी इज द वन हु इज नायदर टू हॅपी नॉर टू सॅड इन एनी सिच्युएशन. कोणत्याही सिच्युएशनमध्ये खरा योगी जो असतो तो खूप जास्त हॅपीसुद्धा असत नाही आणि खूप जास्त दुःखीसुद्धा असत नाही. तो बॅलन्समध्ये असतो, म्हणून त्याला योगी असं म्हटलं जातं. यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, चूज द ॲप्रोप्रिएट आर्टिकल. पुन्हा एकदा आर्टिकलचा प्रश्न आहे. माईम म्हणजे जे मूकनाट्य असतं ते. माईम इज टाईप ऑफ परफॉर्मन्स. माईम हा एक प्रकारचा असा परफॉर्मन्स आहे कॅरीड आउट विदाउट यूज ऑफ प्रॉप्स ऑर लँग्वेज. कोणत्याही प्रकारची लँग्वेज यूज न करता हा परफॉर्मन्स केला जातो. सो माईम इज टाईप, एक प्रकार आहे, आणि एकसाठी आपण वन यूज करतो आणि वनसाठी आपण आर्टिकल ए यूज करतो. म्हणून आपण म्हणणार माईम इज अ टाईप ऑफ परफॉर्मन्स. माईम इज अ टाईप ऑफ परफॉर्मन्स हा एक अशा प्रकारचा परफॉर्मन्स आहे कॅरीड आउट की तो केला जातो विदाउट यूज ऑफ प्रॉप्स ऑर लँग्वेज. लँग्वेजचा वापर न करता तो केला जातो. सो बघा, पहिलं ऑप्शन द या ठिकाणी होणार नाही. आर्टिकल ए हे या ठिकाणी बरोबर आहे. नो आर्टिकल आपण म्हणू शकत नाही. करेक्ट ऑप्शन आपलं जे आहे ते बी होणार ए. आता पुढे आहे यूज ऑफ. येथे आहे यूज आणि येथे आहे ऑफ, प्रॉप्स ऑर लँग्वेज. सो या ठिकाणी प्रॉप्स अँड लँग्वेजेस जे आहेत ते या यूजला डेफिनेट करत आहे. डेफिनेट करत असल्यामुळे येथे आर्टिकल द घ्यावा लागेल आणि ऑप्शन बीने आर्टिकल द दिलेलंच आहे. माईम इज अ टाईप ऑफ परफॉर्मन्स कॅरीड आउट विदाउट द यूज ऑफ प्रॉप्स अँड लँग्वेजेस. आणि म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपल्यासाठी करेक्ट ऑप्शन होईल. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. चूज द ॲप्रोप्रिएट ऑप्शन विथ द करेक्ट पंक्च्युएशन. सेंटेन्स आहे द डॉक्टर सेड टू द पेशंट यू शुड नॉट स्मोक.
आता बघा हा आर्टिकल द जो आहे याचा पहिलं लेटर द टी जो आहे तो स्मॉल आहे, हा कॅपिटल असायला पाहिजे द. सो बघा प्रत्येक ठिकाणी कॅपिटल द आहे. त्यानंतर डॉक्टर प्रत्येक ठिकाणी अगदी बरोबर लिहिलेलं आहे. सेड टू द पेशंट, सेड टू द पेशंट, सेड टू द पेशंट, सेड टू द पेशंट, सेड टू द पेशंट बरोबर आहे. परंतु पेशंट नंतर कॉमा असला पाहिजे. या पेशंट नंतर इथे कॉमा असला पाहिजे. पहिलं वाक्य बघा, पहिल्या वाक्यामध्ये हा कोलन आहे, सेमीकोलन आहे, हे चुकीचं होणार. दुसऱ्या वाक्यामध्ये बघा कॉमा आहे, दुसरं वाक्य बरोबर असू शकतं. तिसऱ्या वाक्यामध्ये कॉमा नाहीच आहे, तिसरं ऑप्शन चुकीचं आहे. इथे कॉमा आहे म्हणजे ऑप्शन डी बरोबर आहे. एकतर बी किंवा डी आपलं बरोबर असेल. आता हे जे पुढील सेंटेन्स आहे या पुढील सेंटेन्सला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपल्याला लिहावं लागेल, कारण हे एक डायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स आहे. मग बघा द डॉक्टर सेड टू द पेशंट कॉमा, द डॉक्टर सेड टू द पेशंट कॉमा, परंतु इथे बघा डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिलेलं नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन बी कॅन्सल झालं. ए कॅन्सल, बी कॅन्सल, सी कॅन्सल. डी जे आहे ते बघा डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलेलं आहे आणि फुलस्टॉप दिलेला आहे, पेशंट नंतर कॉमाही आहे आणि कॅपिटल टी ही आहे. म्हणजे ऑप्शन डी सेंटेन्स डी जे आहे इथे करेक्ट पंक्च्युएशनचा वापर केलेला आहे. सो पंक्च्युएशनचा हा दुसरा प्रश्न होता याच पेपरमध्ये. त्यानंतर बघा चूज द ऑप्शन दॅट हॅज करेक्ट स्पेलिंग ऑर द मिसिंग वर्ड इन द गिवन सेंटेन्स. सिन्स एजेस, खूप वर्षापासून. विमेन हॅव बीन, ज्या स्त्रिया आहेत त्यांना काहीतरी करण्यात येत आहे. फ्रॉम एंटरिंग, प्रवेश दिला जात नाही आहे. बरियल ग्राउंड्स, म्हणजे ज्या ठिकाणी प्रेत वगैरे दहन केले जातात त्या प्रेत दहनाच्या ठिकाणी स्त्रियांना प्रवेश दिला जात नाही आहे. सिन्स एजेस, खूप कालापासून, खूप वर्षांपासून, खूप दशकांपासून किंवा खूप शतकांपासून आपण म्हणू शकतो. वुमेन हॅव बीन, वुमेनला काय करण्यात आलेलं आहे? फॉरबिडन. फॉरबिडन म्हणजे निषिद्ध करण्यात आलेलं आहे, मनाई करण्यात आलेली आहे. परंतु हे फॉरबिडनचं स्पेलिंग चुकीचं आहे. फॉर बरोबर आहे, बी आय बरोबर आहे, हा एक डी न राहता दोन डी असायला पाहिजे, डबल डी असायला पाहिजे, म्हणून ऑप्शन ए आपलं उत्तर होणार नाही. इथे डबल डी आहे बघा, फॉरबिडन, डबल डी ई एन आहे, परंतु ते फॉर नाही, एफ ए आर आहे, हा ए चुकीचा आहे, म्हणजे ऑप्शन बी चुकीचा आहे. त्यानंतर बघा येथे फॉर बरोबर आहे, बी आय बरोबर आहे, डी डी बरोबर आहे, परंतु इथे ई एन असायला पाहिजे, ए एन असायला नको, म्हणजे सी चुकीचं आहे. मग राहिलं एकच ऑप्शन, ऑप्शन डी बरोबर असेल. एफ ओ आर बी आय डबल डी ई एन, ऑप्शन डी या ठिकाणी बरोबर आहे. सिन्स एजेस, फार कालावधीपासून, खूप खूप वर्षांपासून. वुमेन हॅव बीन फॉरबिडन, स्त्रियांना मनाई करण्यात आलेली आहे, निषिद्ध करण्यात आलेलं आहे. फ्रॉम एंटरिंग बरियल ग्राउंड्स, जे काही प्रेतदहनाची जागा आहे त्या ठिकाणी जाण्यास स्त्रियांना मनाई करण्यात आलेली आहे खूप वर्षांपासून. प्रश्न क्रमांक 23, चूज द अप्रोप्रिएट कंजंक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. पहिला प्रश्नही कंजंक्शनचा होता. हा प्रश्न क्रमांक आहे 23, हा देखील कंजंक्शनवर आधारित आहे. मार्केस टीचेस बोथ इंग्लिश डॉट डॉट मॅथ. आता बघा मार्किश हा व्यक्ती आहे, हा शिकवतो, आणि इथे आहे बोथ. बोथ कंजंक्शन नेहमी अँड सोबत येत असते, म्हणून इंग्लिश आणि मॅथ या दोनमध्ये आपल्याला अँड या कंजंक्शनचा वापर करावा लागेल. बोथ सोबत नेहमी अँडचा वापर केला जातो. ऑप्शन ए मध्ये अँड आहे, बाकीची सर्व ऑप्शन्स जी आहेत ही चुकीची आहेत. हा होता प्रश्न क्रमांक 23. आता बघूया प्रश्न क्रमांक 24. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट युसेज इन द फिल इन द ब्लँक्स गिवन सेंटेन्स. द चिल्ड्रन डिस्प्लेड ऑल देअर एक्झिबिट्स. चिल्ड्रनने काय केलेलं, लहान मुलांनी काय केलेलं आहे? डिस्प्ले केलेलं आहे. डिस्प्ले म्हणजे दाखवलेलं आहे. ऑल देअर एक्झिबिट, जे काही त्यांनी प्रदर्शन केलेलं आहे ते एक्झिबिट केलेलं आहे. मग या ठिकाणी बघा चिल्ड्रन डिस्प्लेड, डिस्प्लेड काय आहे? व्हर्ब. त्यानंतर ऑल देअर एक्झिबिट्स हे काय आहे? नाऊन. परंतु व्हर्ब आणि व्हर्ब नंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर जर आपल्याला एखादा शब्द यूज करायचा असेल तर तो असेल ॲडव्हर्ब, कारण व्हर्बची जास्तीची माहिती देणारा शब्द हा ॲडव्हर्ब असतो. आणि म्हणून या ठिकाणी एन्थ्यूज म्हणता येणार नाही, एन्थुझियाझम नाऊन घेता येणार नाही. एन्थुझियास्टिकली हा एक ॲडव्हर्ब आहे. म्हणजेच आपण आता म्हणू शकतो द चिल्ड्रन डिस्प्लेड all their exhibit enthusiastically before the parents on the annual day. annual day ला बिफोर द पॅरेंट्स, पॅरेंट्सच्या समोर चिल्ड्रनने काय केलं होतं? एन्थुझियास्टिकली, म्हणजे खूप त्यांनी पॅशनेटली किंवा एन्थुझियास्टिकली त्यांचं जे प्रदर्शन आहे ते डिस्प्ले केलं होतं. एन्थुझियाझिस्ट होणार नाही, कारण हा एक नाऊन आहे, आपल्याला ॲडव्हर्ब लागणार आहे.
यानंतर शेवटचा प्रश्न आहे, चूज द इडियम दॅट बेस्ट फ्रेज फिट्स इन टू द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स इज माय फ्रेंड इज अ स्ट्रेट फॉरवर्ड मॅन. माझा मित्र जो आहे स्ट्रेट फॉरवर्ड आहे, जे बोलायचं तेच बोलतो. हू बिलीव्ज इन, की जो कशामध्ये बिलीव्ह करतो. फायटिंग टूथ अँड नेल. फायटिंग टूथ अँड नेल या इडियमचा अर्थ होतो खूप कष्ट करणे, खूप मेहनत करणे किंवा जीव पणाला लावून एखादं काम करणे. त्याला आपण म्हणतात फाईट टूथ अँड नेल. सो माझा मित्र स्ट्रेट फॉरवर्ड आहे, की जो प्राणपणाला लावून लढण्याचं कार्य करतो, त्याच्यामध्ये बिलीव्ह करतो. हे या ठिकाणी समर्पक वाटत नाही. त्यानंतर बघा, कॉलिंग अ स्पेड अ स्पेड. आता हा फार महत्त्वाचा आहे. सरळ सेवा देखील खूप वेळेस विचारते, MPSC देखील या इडियमला खूप वेळेस विचारते. टू कॉल स्पेड अ स्पेडचा अर्थ होतो स्पष्टपणे बोलणे, फ्रँकली बोलणे, फ्लुएंटली बोलणे. सो बघा, माय फ्रेंड इज अ स्ट्रेट फॉरवर्ड मॅन. माझा मित्र एक स्ट्रेट फॉरवर्ड व्यक्ती आहे. हु बिलीव्ज इन कॉलिंग अ स्पेड, की जो स्पष्ट बोलण्यामध्ये, फ्रँकली बोलण्यामध्ये, स्पष्ट कन्व्हर्सेशनमध्ये बिलीव्ह करतो. हे जास्त समर्पक वाटतं, म्हणून ऑप्शन बी या ठिकाणी आपण उत्तर घेणार आहोत. पुढचंही चेक करूया. ड्राईव्ह द लास्ट नेल इन टू कॉफिन. म्हणजे असं काही काम करणे की ज्याचे कॉज किंवा परिणाम अगदी घातक होतील आणि ते परमनंट घातक असतील. फॉर एक्झाम्पल, एखाद्या पेशंटला सांगितलेलं आहे की स्मोकिंग करू नका किंवा ड्रिंकिंग करू नका, आणि तरी देखील तो पेशंट स्मोकिंग करत असेल, ड्रिंकिंग करत असेल, तेव्हा आपण त्याला म्हणू शकतो की यू आर ड्रायव्हिंग द लास्ट नेल इन टू द कोफिन, की तू हे असं काम करतोय की याचा रिझल्ट तुला फार बॅड मिळेल, फार हार्मफुल मिळेल, आणि जो परमनंट रिझल्ट असेल की तो मिळणार म्हणजे मिळणारच. सो याचा इथे काही संबंध येत नाही, म्हणून ऑप्शन सी जे आहे ते कॅन्सल होणार. लव्ह युअर एनिमीचा अर्थ होतो की एनिमी जो असेल, तुमचा जो एनिमी म्हणजे कोण, दुश्मन, शत्रू. तर शत्रू जो असेल तर त्याला तुम्ही एका पॉईंटवर शत्रू मानतात, परंतु ॲज अ ह्युमन बिंग म्हणून तुम्ही त्याला प्रेम करतात, तेव्हा आपण म्हणतो लव युअर एनिमी. बऱ्याच चित्रपटांमध्ये किंवा आपण आपले जे युद्ध असतात, देव आणि राक्षस यांच्यामध्ये जे काही युद्ध झालेले असतात, की युद्ध झाल्यानंतर देखील आपले जे देवगण असतात ते राक्षसांना काही चान्सेस देतात, किंवा आपले जे शूरवीर महायोद्धे होते की हे रणांगणामध्ये जिंकल्यानंतर देखील शत्रूला आपलंसं करून घेत होते किंवा शत्रूला एक चान्स तरी देत होते. अशा प्रकारची जी बिहेवियर असते त्याला आपण लव युअर एनिमी असं म्हणतो, की ह्युमन बिंग म्हणून आपण नंतर त्याला माफ करतो. सो हे आहे लव्हिंग एनिमी. याचा इथे काही संबंध नाही. माझा मित्र की जो एक स्ट्रेट फॉरवर्ड पर्सन आहे, तर टू कॉल अ स्पेड म्हणजे तो स्पष्ट वक्तेपणा किंवा ज्याला आपण म्हणू शकतो स्पष्ट बोलण्यावर बिलीव्ह करतो. सो इथे ऑप्शन बी जे आहे हे करेक्ट ऑप्शन असेल. तर हे होते 25 प्रश्न 2 जुलै 2019 रोजी तलाठीचा जो ऑनलाईन पेपर झाला होता त्या पेपरमधील हे प्रश्न यांचा आपण ॲनालिसिस केलेला आहे. हे तुम्हाला उपयोगी पडेल. आत्ता काही ज्या एक्झाम होणार आहेत तलाठीच्या, आता जवळपास 1000 रिक्रुटमेंट जागांसाठी रिक्रुटमेंट होणार आहे तलाठी या पदासाठी. त्यामुळे तुम्ही कामाला लागले असणार, तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे अधिक उपयोगी होईल. यासाठी मी हे सर्व व्हिडिओज तुम्हाला यूट्यूब आणि आपल्या SK एज्युकेशन या ॲपवर उपलब्ध करून देत आहेत. हे व्हिडिओज कमीत कमी 2 ते 3 वेळेस पाहिल्यास तुम्हाला ही सर्व प्रश्न व्यवस्थित समजतील, आणि अशाच प्रकारचे प्रश्न जेव्हा तुम्हाला विचारले जातील तेव्हा तुम्हाला त्यांची अचूक उत्तरं देऊन जास्तीत जास्त मार्क्स इंग्लिश या विषयामध्ये घेता येईल. आजच्या सेशनमध्ये फक्त इतकंच. थँक्यू सो मच.